दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्याच बॉलवर सिंगल घेत असताना धावसंख्येचा श्री गणेशा एक धाव मिळाली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 2 मध्ये अथर्व पवळेने दमदार कामगिरी केली. तो मैदानात दाखल झाला आणि आता या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून एक चांगली अपेक्षा असणार आहे ती म्हणजे धावा येणं. पहिल्या बॉलवर सिंगल घेत असताना सेकंड बॉलवर त्याला संधी दिली गेली आहे. दुसऱ्या बॉलसाठी तो दाखल झालाय. पण समोर आहे गोलंदाज दत्ता लांडे, एक अनुभव संपन्न गोलंदाज. अथर्वसाठी क्षेत्ररक्षण सेट केलं जाते. पॉइंट कव्हर त्यानंतर फ्लाय स्लिप शॉर्ट स्टॉप हे खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट 30 यार्ड वर्तुळामध्ये. मिड ऑन देखील 30 यार्ड वर्तुळामध्ये. डेड बॉलचं सिग्नल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईटिश लॉंग ऑफ च्या दरम्यान एक खेळाडू आहे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बाउंड्री लाईनवर. दोन खेळाडू पाहायला मिळतात. एक खेळाडू आहे काऊ कॉर्नरला. कमी गतीचा बॉल फुल लेंथ होता. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न परंतु यावेळेला शरीराचा वेध घेतला. ये संपय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 म्हणजे लेग बाय. एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2. अंतिम सामना इथे रंगला आहे. 6 षटकांची लढत. 2 षटक पॉवर प्लेची आणि पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग ही आता गरजेची असणार आहे टीम रायझिंग स्टार साठी. दत्ता ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय स्टेप आउट होत असताना स्क्वेअर ड्राईव्ह पण तो डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केलाय. बॅकअप आहे ते एकच धाव मिळेल. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं आणि तो बॅकअप इथे दिलाय त्यामुळे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 3. पहिल्या डावाचा खेळ नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस जिंकल्यानंतर लगेच निर्णय आला. येस आम्ही फिल्डिंग करतोय, आम्ही क्षेत्ररक्षण निवडतोय परंतु त्याला उत्तर द्यायचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अथर्व तयार. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन मिळत नाही आणि त्याचं कारण लवकर कमिट झाला. पुन्हा लेग बायचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 4. पॉवर प्ले भेटण्याची गरज कारण 2च खेळाडू इथे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहेत. अशा वेळेला तुम्हाला संधी आहे, तुम्ही पॉवर प्ले भेटू शकता परंतु प्रयत्न केला जातोय त्यामध्ये अपयश आलंय. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला फटका हवेत कव्हर्स मधून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतील. दोघांच्या मधून मी मगाशी उल्लेख केला एखाद्या सुई मधून धागा काढावा तसा फटका 2 फिल्डरच्या मधून चाललाय सीमा पार. या डावातला अंतिम सामन्यातला पहिला चौकार. थँक्यू डीजी. या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 8. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये पुन्हा पुढे सरसावल्या. हलक्या हाताने बॉलला गाईड केलंय. एकच धाव इथे मेल. सिंगल घेत असताना स्ट्राईक सुद्धा ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. P1चं षटक संपलंय. रायझिंग स्टार्स पिरंगुट संघाची धावसंख्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्या डावात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. एक चौकार आला. 9ने सुरुवात केली. 6 षटकांची लढत आहे त्यामुळे थोडासा उलटफेर होऊ शकेल आणि तो उलटफेर करायचा आहे. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक आहे प्रथम क्रमांकासाठी आणि त्यावर नजर आहे या 2 संघांची. मात्र त्यावर आता कोणता संघ आपलं नाव कोरणार शिक्कामोर्तब करणार यासाठी हा सामना आपल्याला अंतिम षटकापर्यंत बघायचा आहे. परंतु सुरुवात 9ने केली. गाडी गमावलेली नाहीये. जबाबदारीने खेळावं लागणार. एकेरी दुहेरी धावा जिथे शक्य असतील तिथे घ्यायचे आहेत. खराब चेंडूंवर मोठे प्रहार करावे लागतील. एक चांगले टार्गेट एक चांगलं लक्ष्य हे ते सेट करायचं आणि त्यासाठी दक्ष राहावं लागेल. पहिल्या डावात ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता निर्भीडपणे फलंदाजी फिअरलेस क्रिकेट ज्याला आपण म्हणतो आणि कालच IPLचं ऑप्शन देखील मिनी ऑप्शन झालं. तिथे देखील अनेक खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या गेल्या. याच प्लॅटफॉर्ममधून अनेक खेळाडू येणाऱ्या कालावधीत ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवर खेळताना बघायला मिळतील. तिथे देखील एक मोठा टेनिस बॉलच्या खेळाडूंसाठी तो प्लॅटफॉर्म आहे. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत बुचडे आलाय. लो फुल टॉस बॉटम हँडच्या साहाय्याने बळवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा पहिल्या चेंडूवर आलाय दमदार चौकार. 4 धावा. थँक्यू. अनिकेतचं स्वागत केलं. अनिकेत बुचडेच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. पुन्हा राऊंड विकेट. या बिला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. कौशल्य आपलं कौशल्य वापरलंय.
चांगला ढेल टिपलाय आणि ते पहिला धक्का बसतोय. फलंदाज होतोय बाद. 13 या धावसंख्येवर पहिला धक्का. थँक्यू. पहिला धक्का 13 या धावसंख्येवर. मागच्या बॉलवर चौकार आला होता परंतु त्यानंतर कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर होता. डीप एक्स्ट्रा कव्हर लावलेला त्याने तो झेल टिपला. कौशल होता तिकडे, त्याने कोणतीही चूक केलेली नाही आणि आज झेल टिपला गेला. जिथे पहिली विकेट मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आला तर मंगेश बलकवडे या दोन्ही फलंदाजांनी एक एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आजच्या दिवसामध्ये जिंकला आहे. त्यामुळे ते मनोबल वाढलेलं असेल. दोन फलंदाजांच्या दरम्यान दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची आहे, ती म्हणजे रायझिंग स्टार पिरंगुटसाठी. पण समोर आहे अनिकेत बुचडे. चौकाराचं उत्तर दिलंय. पुन्हा राऊंड विकेट. यावेळेला पहिला चेंडू उलट दिशेने खेळलाय. थर्डमॅनला साईल. मंगेश बलकवडेच्या बॅटमधून उलटा पुलटा चौकार उलट दिशेने 4 धावा. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. मंगेश बलकवडे मैदानामध्ये आला. पहिल्याच बॉलवर त्याने उलट दिशेने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. ही खासियत आहे. त्यावेळेला तुम्ही मैदानात येता, पहिला चेंडू उलट दिशेने खेळता, तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. हँड अँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे तुमचे हात आणि तुमची नजर व्यवस्थितपणे सेट आणि त्यामुळे ते चौकार मिळालाय. धावा झालेल्या आहे. स्कोर कार्डवर 17 धावा. रायझिंग स्टार पिरंगुट पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू अनिकेतचा. मंगेश साठी पुन्हा तोच प्रयत्न. यावेळेला देखील मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी, मागच्या फटक्याची जेरॉक्स कॉपी आणि चेंडू पाठवून दिलाय. लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू. सायंकाळचं सत्र सुरू झाले परंतु आता आरोळी कुणी दिले हे बघावं लागेल. 2 चौकार आलेत अनिकेतच्या विरोधात. मंगेश बलकवडेने एक वेगळी रणनीती आखली आहे. प्लॅन डोक्यात असून चालत नाही, तो एक्झिक्यूट करावा लागतो. तोच प्लॅन इथे दाखवलाय. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. यावेळेला टप्पा थोडासा मागे ठेवला. हे व्हेरिएशन करणं गरजेचं होतं. आतापर्यंत 3 चौकार आले. 2 चेंडू निर्धाव, 1 विकेट मिळाली परंतु 12 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. 21 वर पहिला धक्का. आपण सध्या धाव फलकावर बघतो. 21 या धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा. हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉल. बॅकफुट पॉइंटला जाईल. फिल्डर आहेत तिकडे. रन मिळते. एक सिंगल घेत असताना मंगेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 22. एक गडी बाद. आफ्टर 2 overs 22 for 1. 22 रन, 1 विकेट के नुकसान पर. अंतिम सामना, फायनलचा सामना माळुंगे करंडक 2025 चा. इथे 2 संघ मैदानात उतरलेत. नाणेफेकीचा कौल जिंकला मारुंजी टीमने आणि त्यानंतर सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवात इथे दमदार राहिली. 22 धावा 11च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये एक गडी गमावलाय परंतु सुरक्षित आहेत. दुसऱ्या बाजूला अथर्व आणि त्याच्याबरोबर मंगेश आहे. हे दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. मात्र त्यांना थांबवणं, अजून एखादी विकेट मिळाली तर मारुंजी टीमला इथे कमबॅक करता येईल. तो दबाव इथे वाढवता येईल आणि तोच प्रयत्न असेल. पण तो धावा रोखणं हे देखील गरजेचं आहे. एका बाजूला धावा रोखायच्या, दुसऱ्या बाजूला धावा वाढवायच्यात. जेवढं चांगलं टार्गेट, जेवढं चांगलं लक्ष इथे सेट होईल, जेवढं चांगलं लक्ष इथे उभारलं जाणार आहे आणि तेवढासा दबाव दुसऱ्या डावमध्ये टाकला जाऊ शकतो आणि त्यासाठी विकेट महत्त्वाच्या राहतील. अजून 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवर अजिंक्य. पहिला बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर आहे. थोडंसं फंबल. एक धाव मिळाली. काळूरामने थोडीशी चूक केली आणि त्याचं लगेच संधीमध्ये रूपांतर केलं. मिळत आहे 2. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. थोडीशी गंमत झाली परंतु त्याची किंमत मोजावी लागली. ते म्हणजे 2 मिळाल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 24. अंतिम सामना या स्पर्धेचा. हे भव्य दिव्य आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळाचं. माळुंगे ग्रामस्थ मंडळ भरपूर मेहनत घेतली. अजिंक्य भोसले ओव्हर विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. गती थोडीशी कमी केली. फ्लाइटेड डिलिव्हरी होती
डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू. एकच धावे ते मेल. एका धावेच्या पलीकडे कोणती जोखीम घेतलेली नाही. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड आहे 25. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अथर्वने 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. खातं उघडलेलं नाहीये. अथर्वला खातं उघडणं गरजेचं आहे, कारण मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला, परंतु या मॅच मध्ये थोडासा वेळ घेतोय. 6 षटकांची लढत आहे. 36 चेंडू तुमच्याकडे असणार आहे. मी जास्त वेळ घेऊन चालणार नाही. ती फटकेबाजी करावी लागणार आहे. उलट दिशेने येण्याचा प्रयत्न. कनेक्शन नाहीये. लवकर बॅट फिरवली. कमिट्स आलाय. कनेक्शन जुळत नाहीये. चेंडू आहे डॉट बॉल. जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. धावा पाहिजेत आणि या बिला धाव आलेली नाहीये. 25 वर धाव फलक थांबलाय. तिसरा चेंडू निर्धाव. पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा आल्या अजिंक्यच्या विरोधात. मात्र अथर्व तिसऱ्या चेंडूवर देखील खातं उघडू शकलेला नाहीये. पुढचा चेंडू या बेला दांडीकुल लेग कटर टाकलाय. चांगला वळवला आणि अखेर 4 चेंडू मध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये. मागच्या मॅचचा सुपर हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. अथर्व पवळे बॅक टू दी पवेलियन गॉन. या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. अथर्व पवळे 4 चेंडू फेस केले. एकही धाव घेता आलेली नाहीये. आउटसाइड ऑप्शन थोडासा बाहेर गेला. डीप झाला बॉल आणि त्यानंतर ही विकेट मिळाली अजिंक्यला. चौथ्या चेंडूवर त्याने विकेट. 4 चेंडू टाकले. 3 धावा खर्च केल्या. प्रभावी ठरतोय. पॉवर प्ले संपला त्यानंतरच हे षटक जिथे धावा येऊ शकल्या असत्या, परंतु संयमाचा बाण थोडासा तुटला आणि त्याचं कारण होतं आधीच 3 चेंडू निर्धाव खेळला होता अथर्व. त्यामुळे धाव घेणं बंधनकारक होतं. मैदानाच्या आतमध्ये मंथन पवळे नवीन फलंदाज दाखल झालाय. थोडंसं मंथन करावं लागेल, कारण मागच्या बॉलवर विकेट. पुन्हा तेच बॅक ऑफ दी हँड स्लोवर पण टाकली जात आहे. थोडी फ्लाईट होती. डीप झालाय चेंडू. थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचललाय. या चुका टाळाव्या लागतील. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड आहे 27 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम सामन्यामध्ये महाळुंगे करंडकाचा हा शेवटचा अंतिम सामना. यावेळेला गती कमी केली होती. फिरवला, चांगला फिरवला. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फिंगर रोल केले. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. आल्यात फक्त 5 धाबा. 3 षटकांचा केस संपलाय. 27 धाबा 2 गडी बाद. पहिल्या 18 चेंडूंवर फक्त 27 धाबा खर्च केल्या. सरासरी 9चे 2 विकेट गमावल्या आणि त्यातही एक प्रमुख फलंदाज बाद झालाय. तो येणारी 3 षटकं भरपूर महत्वाची असतील. अजिंक्य बुचडेचं कौतुक करावं लागेल. या षटकात त्याने 1 विकेट घेतली आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. अंतिम सामन्यामध्ये अशी कामगिरी तुम्ही कौतुकास पात्र ठरता. अनेक मान्यवर अनेक अतिथी कक्षातून या टुर्नामेंटचा आनंद घेतात. अंतिम सामन्याचा आनंद घेतात. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महाळुंगे करंडक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चांदे या मैदानावरून रंगलेला हा सोहळा आपण अनुभवतो आहोत. आणि आज या अंतिम सामन्याचे सर्व साक्षीदार मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित. घर बसल्या जे प्रेक्षक मोबाईल टीव्ही यूट्यूबद्वारे आनंद घेत आहेत, आपला देखील सहर्ष स्वागत. बाळू लांडेला बोलवलं गेलंय षटकासाठी. 4थ्या क्रमांकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. 4थ्या ओव्हरची जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली आहे. त्याच्या समोर आहे स्ट्राईक एंडला मंगेश. 6 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट. मंगेशसाठी थोडीशी रणनीती क्षेत्ररक्षणामध्ये बदलली गेली. समोर आहे बाळू लांडे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल. पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. पहिलाच बॉल बाळू लांडेच्या या चेंडूसाठी तयारच होता. मंगेश शेवटच्या बॉलवर का सिंगल घेतली याचं उत्तर त्याने दिलं. जोपर्यंत मंगेश आहे मैदानामध्ये तोपर्यंत धावसंख्येचा वेग वाढू शकेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आता 33 धावा. पुढचा चेंडू ओढी विकेटने आलाय. यावेळेला फुल लेनचा बॉल दांडी गोल आणि ते काठी काढली.
राऊंड विकेट टाकला तिथे षटकाराला, त्यानंतरचा बॉल अक्षरशः बुंद्यात टाकलाय आणि तिथे काठी काढली, बेल्स पडल्यात, बाद होतोय इथे. फलंदाज मंगेश बलकवडे, मोठा मासा गळाला लागलाय. इथे तिसरा धक्का, 33 या धावसंख्येवर बसलाय रायझिंग स्टार पिरंगुटला. चला थोडं स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हरसाठी आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. यानंतर पारितोषिक वितरण 16 आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडं स्पीडअप करावं लागेल. पंचांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये त्या सूचना द्या. यानंतर सेकंड इनिंग शिल्लक आहे, त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यनारायण अस्ताला गेल्यानंतर थोडंसं बॅड लाईटची सबब होऊ शकेल आणि त्याआधी आपल्याला सामना आणि पारितोषिक वितरण पूर्ण करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ गोळे. सौरभ आहे स्ट्राईक एंडला. फुलेलींचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय, मिडॉन मधून बॉल जातोय लॉंगॉनला. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग यावेळेला थांबवलाय, अचूक थ्रो केला जाईल. तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 34. 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. त्यानंतर अजून 2 षटकं, थोडं स्पीडअप करा ही सूचना या आधी दिली गेली. त्यामुळे वेळेचं बंधन पाळावं लागेल. रायझिंग स्टार पिरंगुट पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतायत. बाळू लांडेचा पुढचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय, लॉंग ऑफला जातोय. तिकडे देखील फिल्डर आहे, या वेळेला देखील सिंगल मिळते. एकेरी धाबा इथे घेतल्या जात आहेत. फार जोखीम स्वीकारली जात नाहीये, परंतु एक चांगलं लक्ष तुम्हाला सेट करायचं असेल, एक चांगलं लक्ष उभारायचं असेल, त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी या सामन्यामध्ये करणं बंधनकारक. परंतु त्या धाबा येत नाहीयेत. पुढे सरसावलाय, गती कमी केली आणि हे संपाय सिग्नल, बॅटची कडा आणि बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केलंय. चौथा धक्का, 35 धावसंख्येवर बसलाय रायझिंग स्टार पिरंगुटला. विकेट सातत्याने जात आहेत. षटकाची उदय समाप्ती. 4 षटकांचा गेम संपलाय. 35 धावा, 4 गडी बाद. एक्स्ट्रा मध्ये आतापर्यंत 2. रायझिंग स्टार पिरंगुट 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. 50 ते 60 च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. 60 पर्यंत मजल मारली तर तिथून एक चांगलं बॅटल, तिथून एक चांगली फाईट होऊ शकेल. माळुंगे करंडकाचा अंतिम सामना आपण बघतोय. 4 संपल्यात, 35 ला 4. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेचच होईल 5व्या षटकाला सुरुवात. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 35 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजीने घेतला आणि तो निर्णय पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजाने योग्य ठरवलाय. परंतु येणारी 2 षटकं तिथे पलटवार करावा लागेल बॅटिंग टीमला. रायझिंग स्टार पिरंगुटला धावा गरजेच्या आहेत. 5व्या षटकासाठी पुन्हा अजिंक्य आलाय. मागच्या षटकामध्ये फक्त 5 खर्च केला होता, यावेळेला समोरच्या एंडने आला आणि इथे देखील बॅटची कड घेत असताना फ्लाय झाला बॉल. मात्र शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर आहे काळूराम तिथे तयार. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 35 वरून 36 वर पोहोचले. 4 गडी गमावलेत. 60, 65, 70 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा चालू ठेवाव्या लागतील. काही मोठे फटके तुम्हाला बनवावे लागतील आणि त्यानंतर एक धावफलक, सुरक्षित धावफलक तुम्हाला उभारता येईल. पण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते, त्यामुळे इथे प्रयत्नांची शिकस्त करायची आहे. अजिंक्य तयार. स्ट्राईक एंडला आहे. फलंदाज जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, भरपूर बाहेर गेला, फॉलो केलाय. चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडू खेळणं म्हणजे स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं आहे.
आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवल्यासारखं आहे, ते करून चालणार नाही. येथे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धाव महत्वाची आहे. 2 बॉलमध्ये 1 आली आहे. मंथन आणि त्याच्या बरोबरने गणेश खेळतोय. मंथन 4 बॉलमध्ये 4 बॉल खेळतोय. अजिंक्य बुचडेने हे षटक सुरुवात दमदार केली आहे. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, उलट दिशेने खेळायचा आहे. सरळ बॅटने धावा आल्या नाहीत, त्यामुळे उलट दिशेने तो प्रयत्न केला. अजून एक निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील ते दबाव वाढवतील आणि तो दबाव आता बनलाय. दबाव में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. दबावामध्ये काही जण बाहेर पडतात तर काही लोक अडकून पडतात. हा दबाव, त्याचा अभाव तुम्हाला दाखवायचा आणि त्यासाठी धावा गरजेच्या आहेत. फ्लाइट होती, लो फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि अजून एक विकेट तिथे मिळते. कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं. फलंदाज बाद. 5वा धक्का. 36 या धावसंख्येवर बसतोय. 5 गडी बाद. या धावसंख्येवर 5वा धक्का. गोलंदाजाचा इरादा पक्का आणि आता बॅटिंग टीमला दिलाय त्याने धक्का आणि तो 5वा धक्का इथे लागलाय. 36 ला 5. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये येणाऱ्या 2 बॉलवर ती कमालीची फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा हा अद्भुत खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. आतापर्यंत धावा आलेल्या नाहीत, परंतु त्या धावा काढणं गरजेचं बनलंय या मॅच मध्ये. कारण अंतिम सामना तुम्ही खेळताय महाळुंगे करंडकाचा. 36 धावा 5 गडी बाद. तिथून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. श्रवण आलाय, पण तो स्वतः जरी दाखल झाला असेल तरी आपली दखल घेण्याजोगे खेळ त्याला करायचा आहे. तुम्ही दाखल झालात याची दखल घ्यायला भाग पाडावं लागेल. परंतु मी कौतुक करेन अजिंक्य बुचडेचं. 10 चेंडू त्यांनी टाकले, 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. म्हणजेच काय, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. ही कामगिरी तुम्ही कौतुकास पात्र ठरता. श्रवण पवळे आणि त्याच्या बरोबर मंथन आहे. 4 बॉलमध्ये 4 बरच घेतोय. चला श्रवण, फार वेळ घेऊ नका. यानंतर सेकंड इनिंग आहे आणि त्यानंतर पारितोषिकाचा कार्यक्रम आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करूया. हा प्लॅटफॉर्म, ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे वेळेचं बंधन पाळावं लागेल. श्रवण तो आलाय नव्याने मैदानामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत 5व्या ओव्हरमध्ये. अजिंक्य तयार. ओव्हर द विकेट. कमी गतीचा चेंडू, पुढे पाऊल टाकलं होतं, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नजर नाहीये आणि त्या आता दाबांचा संघर्ष सुरू आहे. दाबा आलेल्या नाहीयेत. अथर्व बाद झाला, मंगेश बाद झाला, त्यानंतर आपण बघितले तर 5 गडी बाद झालीत आणि त्याचा दबाव रायझिंग स्टार पिरंगुटवर दिसतोय. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला इथे देखील फिरवलाय. अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 5 गडी बाद. वाटलं होतं मोठी धावसंख्या उभारली जाईल, सुरुवात चांगली राहिली, परंतु इथे आता 36 ला 5. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावामध्ये. इथून 15 धावांपर्यंत अजून एखाद्या इथून येणाऱ्या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर 50च्या पलीकडे जाऊ शकेल धावफलक. तिथून एक चांगली लढत होईल. पहिल्या इनिंगमध्ये पूर्णपणे दबाव टाकलाय, डॉमिनेट केलंय बॉलर्सनी. गोलंदाजांनी ते डॉमिनेशन दाखवून दिलं. मात्र आता शेवटच्या षटकासाठी बाळू लांडे. 36 ला 5 आहे धावफलकावर. 36, लॉस ऑफ 5 विकेट्स. 36 रन 5 विकेट के नुकसान पर. 36 धावा 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू. मंथन पवळे स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या समोर शेवटच्या षटकासाठी ज्याने पहिले षटक टाकलं होतं तो बाळू लांडे आलाय. 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक टाकलं होतं, 2 गडी त्याने बाद केले होते. यावेळेला फुल टॉस. समोर खेळाय चेंडू. आबे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. व्हॉट कॅच. अविश्वसनीय झेल टिपलाय. अतिशय दमदार झेल. फलंदाज झालाय फेल. 6वा धक्का. 36 ला 6. मदन के ए मदन के घडीभर थांबून बोल. मदन के घडीभर थांबून थँक्यू. वैभव शिंदेने हा झेल टिपलाय. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 2 महत्वाचे झेल याच खेळाडूने टिपले होते आणि त्या सामन्याला उलटफेर करून दिला होता. तोच खेळाडू या फायनल सामन्यामध्ये झेल टिपतोय. वैभव शिंदे. कमाल त्याने केली. नजर ठेवली चेंडूवर. त्यानंतर आता 6वा धक्का बसलाय. 36 ला 6. इथून पत्त्याचा बंगला कोसळावा
तसा डाव कोसळतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. पण हा डाव सावरावा लागेल कारण अजूनही तुमच्याकडे 5 चेंडू शिल्लक आहेत. ओ दी विकेट पुढे सरसावलाय. डबल माइंडेड झाला. द्विधा मनस्थितीमध्ये असताना खेळलाय परंतु नेम लागलेला नाहीये. बहुधा हा खेळाडू लहानपणी गोट्या खेळलेला दिसत नाहीये. लहानपणी जर तुम्ही गोट्या खेळला असाल तर तुमचा नेम चांगला लागतो. इथे गोट्या खेळलेल्या नाहीये त्यामुळे नेम लागलेला नाहीये. नेम करेगा गेम. एक धाव देऊन गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 37. 6 गडी बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. अंतिम सामना माळुंगे करंडकाचा. चांगली गर्दी प्रेक्षक गर्दी आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. रायझिंग स्टार विरुद्ध श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंची या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. चला थोडं स्पीडअप करा. बाळू 4 चेंडू टाकेल. शेवटचे स्ट्राईक एंडला आहे श्रवण. 2 चेंडूवर खातं उघडलेलं नाहीये. बॅट फिरवली अशी बॅट फिरवली की वारा आमच्यापर्यंत पोहोचलाय पण तो धावा आलेला नाहीयेत आणि त्याचं कारण असं आहे नजर नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन नाहीये. फुटवर्क तेवढंसं प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. परंतु याने देखील अनेक चांगल्या मॅचेस खेळलेल्या आहेत. आज तो स्ट्रगल करतोय परंतु त्याला येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये धावा काढाव्या लागतील. लीग मॅचेस मध्ये जसा मी उल्लेख केला आधी धावा काढल्यात. लीग मॅच मध्ये भरपूर धावा काढणारा खेळाडू आहे. फलंदाजी चांगली राहिली होती. आज दिवसभरात त्याने मैदानामध्ये उतरला नव्हता परंतु या सामन्यासाठी तो आलाय. परंतु त्याच्यासाठी संघर्ष जारी आहे. अजून एक चांगला बॉल. बॅटची कड घेतली बहुधा. ये स्कॉट बिहाइंडच्या रूपाने अजून एक विकेट मिळते. 7वा धक्का. 37 ला 7. आता सामन्यामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावाचे आणि तिथे 2 चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा असेल. मी मगाशी उल्लेख केला होता की एक कॉल मॅटर सॉल्व परंतु आता एक बॉल आणि मॅटर सॉल्व करायचंय. त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. सोडतोस काय धीर होऊ दे जरा उशीर. रात्र संपता पहाट होईल रे पुन्हा. ती पहाट निर्माण करायची आहे कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तर 50च्या जवळपास धावफलक जाऊ शकेल आणि तो प्रयत्न करायचा आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर हे आपण नेहमीच म्हणतो परंतु आत्मविश्वास भरपूर महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूने बाळू लांडेने कमालीची गोलंदाजी केली. संघाने दाखवलेला विश्वास. फुलटॉस होता. समोर खेळा. यावेळेला कनेक्शन चांगलं आणि आता 6 धावांचं इंटेन्शन पूर्ण केलंय. आपली एंट्री लेट असते परंतु थोडीशी थेट असते. षटकार ठोकलाय. थँक्यू. उशीर आला परंतु पद्धतशीर जरी झाला उशीर तरी आपले फटके आहेत पद्धतशीर. षटकार ठोकलाय. शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय. धाव घ्यायची परंतु आता इथे धावबादच्या रूपाने बहुधा विकेट मिळेल. येस विकेट मिळते. 8वा धक्का बसतोय. 43 वर हा डाव इथे संपलाय. 43 धावा 8 गडी बाद. 44 धावांचा असेल लक्ष दुसऱ्या डावामध्ये. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघासमोर हा अंतिम सामना महाळुंगे करंटक जिंकण्यासाठी बनवायचे त्यांना. 44 धावा. चला फील्डिंग टीम आता बॅटिंग साठी उतरणार आहे. तर मी लगेचच मैदानामध्ये या आणि ज्यांनी बॅटिंग केली चला आलेत मैदानात एका लाईन मध्ये. वा शिस्तीचं पालन ही या स्पर्धेची ओळख आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने जी शिस्त लावलेली आहे ती शिस्त प्रत्येक खेळाडू पाळतो. आमचे अनुभव पाडाळे जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कमिटी इथल्या क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं योगदान चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य लाभलंय ते आदरणीय सौभाग्यवती प्रियंका विनायक चिवे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्याचबरोबर आदरणीय विनायकजी चिवे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. महाळुंगे करंडक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. रोहित शेठ बालवाडकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. आज अनेक अतिथी या अंतिम सामन्यासाठी पारितोषिक वितरणासाठी उपस्थित आहेत ज्यांचं सौजन्य लाभलंय.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे आत गावे. दातृत्व आणि कर्तृत्व हे उसणं मिळत नाही. या सर्वांनी आपलं दातृत्व दाखवून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि मी दुपारी उल्लेख केला होता की लोक आते गए कारवा बनता गया. त्यामुळे आपल्या सर्वांची साथ आणि त्यानंतर हा सोहळा इथे उभारला गेला. रोहितजी बालवडकर आपलं देखील सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना विनंती आहे मुख्य मंचावर आसनस्थ व्हा. क्रिकेटवर त्यांचं भरपूर प्रेम आणि त्यामुळे क्रिकेटसाठी चांगलं सहकार्य लाभत असतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 44 बनवायचे आहेत. 36 चेंडू आणि 44 धावा. 36 चेंडू मध्ये 44 धावा हे समीकरण पूर्ण करायचे. त्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. काळूराम लांडे आणि त्याच्याबरोबर आहे कौशल जगताप. कौशलने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. पहिल्या डावामध्ये झेल टिपला होता. आता तो फलंदाजीसाठी दाखल झालाय. पण पहिल्या डावामध्ये धावा कमी असल्या तरी कमी धावसंख्येचा सामना चांगला रंगतो. 1983 चा वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल आणि त्यावेळेला टेलिव्हिजन तेवढंसं नव्हतं, परंतु त्याची झलक पाहायला मिळाली असेल. कमी धावा आल्या होत्या वेस्ट इंडिज सारख्या एका मातबर संघाच्या विरोधात. भारतीय संघ कमकुवत होता. पहिला डाव संपला आणि त्यावेळेला कपिल देव निकंज यांनी सांगितलं या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत. इथे देखील लढावं लागेल. बनवायचे 44. ऑल सीट लेस्ट प्ले. पहिलाच बॉल फुल लेन्थचा ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय मिड ऑफला. एक धाव मिळेल. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्वजण नेहमीच मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडता, परंतु त्यापेक्षाही सुंदर काय असेल तर तो क्रिकेटमधला ड्राईव्ह. तो पहिलाच ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. एकेरी धावेने सुरुवात झाली. सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेश अजून 43 बनवायचे आहेत 35 बॉल मध्ये. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल टाकून विकेट घ्याव्या लागतील. जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल, परंतु दबावाचा अभाव जो दाखविल तो या सामन्यामध्ये जिंकेल. अंतिम सामना आहे, मेगा फायनल आहे. 1 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकायचं आणि त्यासाठी ही लढत रंगली आहे. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय बॉल. डीप मिड विकेटचा फिल्डर तिथे पोहोचला. तोपर्यंत सिंगल दुहेरी घ्यायची होती, परंतु जसं बघितलं थ्रो केलाय. त्यानंतर नकार कळवला. एकच धाव खात्यामध्ये ऍड होईल. 2 धावा धाव फलकावर आहे. 34 बॉल मध्ये 42 धावांची गरज. अंतिम सामना या स्पर्धेचा. महाळुंगे करंडक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 13 तारखेला सुरुवात झाली. आज 17 डिसेंबर अंतिम दिवस या स्पर्धेचा. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. फुल लेंथ होता. स्लॅश केलाय बॉल आणि तिथे शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल थांबवला जातो. 1 रन मिळते. तुषार गवारी ते याच विभागातील एक गोड आवाज आहे, ज्यांचा एक चांगले समालोचक आहेत, तेवढेच चांगले खेळाडू आहेत. आज दिवसभरात त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. चांगली फिल्डिंग आपल्या टीमसाठी, परंतु धावा वाचवणं गरजेचं आहे. गणेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बॅक ऑफ दी हँड पिकअप शॉट. आपला फटका. 440 होल्डचा झटका. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. थँक्यू. पिकअप शॉट जसा टाकला तसा पाठवलाय आणि षटकाराने धावसंख्या वाढली. 9 धावा आहेत धाव फलकावर. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. या वेळेला फ्लॅट बॅटने पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या वेळेला चौकार आलाय. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये कष्ट केले जात आहेत. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या दारांनी मनुष्य शोभून दिसतो, कारण मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या दारांनी तुमचं कर्तृत्व सिद्ध होतं. ते कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. सध्या स्ट्रायकिंगला खेळत असताना काळूराम 3 बॉल मध्ये 11 काढले आहेत. 44चं लक्ष आहे आणि सुरुवात त्यांनी धमाकेदार केली आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेला थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला बाहेर काढलं होतं. गती वाढवली. गतीसोबत बीट केलाय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. शेवटचा बॉल आलाय. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा गेम संपला. 13 धावा बिनबाद. आता समीकरण आहे 30 बॉल मध्ये बनवायचे 31. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. चांगलं संगीत आपण ऐकलं.
डीजे सुहास यांचं हे संगीत आपण ऐकलं, धन्यवाद. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 30 बॉल मध्ये पाहिजे 31 धावा. तकले जरी पंख तरी उडावं लागेल, येत्या संकटास तुला भिडावं लागेल, जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. आज तो संघर्ष वाटायला आलाय, पण तो आयुष्याच्या प्रवासामध्ये जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करता तेवढंच उत्तम दर्जाचं अस्खलित यश तुम्हाला मिळतं आणि त्यासाठी तो संघर्ष ते बॉलर करतायत, कारण धावा रोखायच्या आहेत. पहिलाच बॉल एक्सप्रेस बॉल होता. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जशी वाहनं वेगाने जातात, येस इथे रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलंय ऑन फील्ड पंचांच्या निर्णयाला, त्यामुळे तिसरे पंच इन ऍक्शन येतील. तिसऱ्या पंचांना आता पाहावं लागेल नेमकं पिचिंग कुठे केलंय, डाऊन द लेग गेलाय का, अनेक प्रश्न आहेत. उत्तर मात्र एक आहे आणि ते उत्तर असेल तिसरे पंच. धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे सध्या 13. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यानंतरचा बॉल सिंगल देतोय. 28 बॉल मध्ये 30 पाहिजे. 14 वर पोहोचलाय. धाव फलक 44 लक्ष आहे. प्रत्येक डॉट बॉल तोलून मोजून मापून टाकावा लागेल आणि त्याचं कारण आहे हा सामना, अंतिम सामना. बॅट फिरवली आहे परंतु कनेक्शन नाहीये. खेळायचं होतं वाशीला, बॉल गेलाय काशीला. ब्लाइंड स्ट्रोक आलाय डॉट बॉल. हे डॉट बॉल गरजेचे असतील, हे डॉट बॉल दबाव वाढवतील. 44चं लक्ष सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीत. मी मगाशीच उल्लेख केलाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जशा वाहनांना वेग मिळतो तसाच वेगवान चेंडू टाकला. अजून एक वेळेला तोच प्रयत्न आहे. नजर नाहीये, चेंडूवरची नजर काढली त्यामुळे लगातारचे 2 चेंडू इथे डॉट बॉल आलेत. आता दबाव वाढलाय. ज्या डगआउट मध्ये आधी आवाज होता, जल्लोष होता, तिथं आता शांतता झाली आहे आणि त्याचं कारण होतं 2 चेंडू निर्धाव टाकलीत. एक्सप्रेस बॉल. अथर्व पवडे फलंदाजीमध्ये फार काही करू शकलेला नव्हता, परंतु गोलंदाजीमध्ये या षटकात त्यांनी 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि सांगितले येस ही मॅच चांगली होईल, वेट अँड वॉच. त्यानंतरचा बॉल समोर खेळलाय, मिड ऑनला फिल्डर आहे, पकडलाय झेल, बॅटर फेल, विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. काळूराम लांडेला परतावं लागेल. 4थ्या बॉलवर विकेट मिळाली. 3 चेंडू निर्धाव टाकली. 5व्या चेंडूवर विकेट आले. एक सिंगल खर्च केलेली. आता विकेट भरपूर काही देऊन जाईल. शुभम 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 मला काय परवा कशाची भीती, मी दिलदार माझे तुम्ही सोबती. मला काय परवा कशाची भीती, मी दिलदार माझे तुम्ही सोबती. सकाळच्या कलामा तुझ्या पंगती. महत्वाची विकेट मिळाली, तो आत्मविश्वास मिळेल. आयुष्यात आपण बघितलं तर पावसाच्या दिवसातून आपण छत्री वापरतो. ती छत्री पावसाला पूर्णपणे थांबवत नाही, पण पावसात उभं राहण्याचं धाडस आपल्याला देते. आत्मविश्वासाचं देखील तसंच आहे. आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. तो आत्मविश्वास घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. 44 धाबांचं लक्ष्य आहे. 25 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. विकेट आली आहे, की फॅक्टर असेल विकेट. त्यानंतर बॉलला दिशा दिली, टॅप केलाय बॉल बॅकफुट पॉइंटला. फिल्डर राखी थोडासा फंबल करतोय, मात्र सेकंड अटेम्प्टला त्यांनी चेंडू थांबवला. शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल. बरोबरच ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 44चा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 15. एक गडी बाद. समीकरण आता 24 बॉलमध्ये 29 धावा. 7.25 ची सरासरी गरजेची असेल. 24 मध्ये बनवायचे आहेत 29, परंतु ऐकूया त्याआधी एक सुमधुर संगीत. चोवीस बॉल मध्ये 29. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ अंतिम सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि त्यासाठीच ही लढत आपल्याला बघायला मिळते. चोवीस चेंडूमध्ये 29 धावा. तिसऱ्या षटकासाठी मंगेश बलकवडे एक चांगला ऑलराऊंडर, टीमचा प्रमुख खेळाडू. त्याच्यासमोर आहे स्ट्राईक इनला अजिंक्य. मंगेश टू अजिंक्य हे बॅटल रंगेल. फाईन लेगचा खेळाडू आता स्क्वेअर लेगच्या दिशेने मागवला गेलाय.
पण या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलमध्ये 29 धावा. रिक्वायर्ड रन रेट 60.25. या सरासरी पुढे जायचंय. पहिला चेंडू मंगेशचा टॅप केलाय. बॉल कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. रन मिळेल फक्त एक. प्रवीण तिथे पोहोचतोय तोपर्यंत एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेची तयारी होती परंतु जसा थ्रो केला त्यानंतर माघार घेतली. आज माघार घेऊन चालणार नाहीये. माघार घेतली तर हार होणार आहे आणि त्यामुळे माघार घ्यायची नाहीये. लढावं लागेल. 44 लक्ष या सामन्यासाठी. अंतिम सामना चांगला रंगील अशी अपेक्षा. मंगेश ओव्हर दी विकेटने आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकला. ये संपत सिग्नल. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. या एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये त्यामुळे तुम्हाला खर्च करून चालणार नाही. जर खर्च झाला तर मंदी येईल आणि समोरच्या संघासाठी ती संधी असेल. एक्स्ट्रा बरोबरच धावसंख्या झालेली आहे. स्कोर कार्डवर 17 धावा. 17 ऑन बोर्ड. 17 फॉर 1. 23 बॉल मध्ये 27 पाहिजेत या सामन्याला जिंकण्यासाठी. कट करायचा होता. वेग धारण केलाय बॉलने. टप्पा पडल्यानंतर हाय हॅलो करत निघून गेला. संध्याकाळचा चहा घेतलाय का असा प्रश्न विचारला असेल. एवढ्या जवळ निघून गेलाय आणि आता हा डॉट बॉल दबाव बनवेल. 17 वर पोहोचलाय धावफलक. 27 धावा बनवायचे आहेत. 22 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. दडपण वाढवेल. प्रेशर बनवेल आणि प्रेशर बनल्यानंतर घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. मैदानामध्ये बॅटिंग करायची आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये कमबॅक झालाय. वेलकम बॅक आणि कमबॅक या दोन गोष्टी जमल्या पाहिजे आणि त्यामध्येच आता वेलकम बॅक झालंय ते म्हणजे बॉलिंग टीमचं अर्थातच कमबॅक केलं जात आहे. गोलंदाजाकडून मंगेश बलकवडे फलंदाजीमध्ये प्रभावी ठरला नसेल. 2 चौकार त्याने मारले होते आल्या आल्या आणि तेही रिव्हर्स मारले होते परंतु त्यानंतर गोलंदाजी देखील त्याची रिव्हर्स पाहायला मिळते. एक धाव खर्च केली त्यानंतर एक्स्ट्रा आली. त्यानंतर 2 चेंडू टाकलेत निर्धाव आणि हे निर्धाव चेंडू आता दबाव वाढवतायत. डोकेदुखी वाढवतायत बॅटिंग टीमची. फुललेंचा बॉल वाईड यॉर्कर होता. बचाव केलाय. कव्हर्स मध्ये बॉल पाठवलाय. प्रवीण आहे तिकडे. बॉल थांबवतोय. एकदा इथे मिळाली. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 20 बॉल मध्ये बनवायचे 26 धावा. उत्कृष्ट शतरक्षक म्हणून आजही त्याची ख्याती आहे प्रवीण. चेंडू जणू काय प्रवीणच्या प्रेमात पडतो. यावेळेला पूल केलाय. फिल्डर आहे. कॅच ऑफ. कॅच सुटली आहे. आता मॅच सोडावी लागेल का या खेळाडूला तो प्रश्न विचारूया का की सकाळी डोक्याला लावायचं तेल याने देखील हाताला लावलेलं दिसतंय. या कॅचेस तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेताय असं चित्र निर्माण झालंय आणि ती एक धाव मिळाली. 19 बॉल मध्ये 25 बॉल व्हायचे आहेत. सोडलेला झेल बदलेल का खेळ याचं उत्तर द्यावं लागेल. तिथे फिल्डिंग करत असताना स्पर्शतला त्याचं उत्तर द्यायचंय परंतु आता संधी निर्माण झाली. चेंडू हवेत. एलिव्हेशन आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चूक करत नाही आणि आता झेल घेतलाय फलंदाज. होईल बाद. चला थोडं स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेचा अभाव आहे आणि त्यामुळे थोडं स्पीडअप करावं लागेल. यानंतर पारितोषिक वितरण आहे. बॅड लाईट नकोय त्यामुळे थोडं स्पीडअप करा. 18 बॉल मध्ये 25 पाहिजे. 19 ला 2. मोठा धक्का इथे बसलाय. अथर्व पवळे आला. एकोणीस धावा ही धाव फलकावर. समीकरण 18 बॉल मध्ये 25. कोणता संघ बाजी मारेल या फायनल मॅच मध्ये. जिंकायचंय. लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते जिंकायचं आणि त्यासाठी हा सामना इथे रंगलाय. 44चं लक्ष परंतु 44च्या लक्षाचा पाठलाग करत असताना थोडासा स्ट्रगल नशिबी आलाय आणि इथे अजून एक वेळेला दांडी गुल केली आहे. तिसरा फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघारी पाठवले बहुधा. फलंदाज बाद. अजिंक्य बॅक टू दी पवेलियन बॉल. म्हणून सगळ्यासाठी आम्हाला सार करायचं.
दत्ता लांडे आणि किरण बुचडे मैदानामध्ये आता दोन फलंदाज खेळतील. किरण आशेचा किरण ठरेल का? चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज धावत पळत या. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. एक काळ होता मित्रांनो, वेळ सगळ्यांकडेच असायचा परंतु घड्याळ कुणाच्या मनगटावर नसायचं. आज घड्याळ सगळ्यांच्या मनगटावर आहे परंतु वेळ मात्र कुणाकडे मिळत नाही. त्यामुळे वेळेचं बंधन पाळावं लागणार आहे. 17 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये दत्ता लांडे एक अनुभवी खेळाडू परंतु समोर आहे अथर्व पबळे. काय सुरुवात केली या षटकाची. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. का मी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलो याचं उत्तर त्याने दिलंय. चला अथर्व, फार वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन तुम्हाला पाळावं लागेल. 17 बॉल 25, वक्त के साथ वक्त के अनुसार आगे बढ़ने की जरूरत. पहिलाच बॉल फाईन खेळलाय. फिल्डर आहे. नो चान्स फॉर फिल्डर. कोणतीच संधी नाहीये. लॉंग लेग मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. महत्वाचा चौकार. 4 धावा. तेवीस धावा. ही धाव फलकावर 3 गडी गमावली. 16 बॉल मध्ये 21. हे समीकरण आता इथून पूर्ण करायचंय. मधला जो गॅप आहे तो भरून काढावा लागेल. 16 आणि 21. पण जर डॉट बॉल आली तर सामन्यामध्ये उलटफेर होईल. चला टीम मीटिंग, फार वेळ नकोय. फिल्डिंग टीम. अथर्वने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. म्हणजेच काय संमिश्र खेळ. कभी खुशी कभी गम असा सामना पुढे जाईल. दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आणि त्याचं कारण आहे महाळुंगे करंडक चा अंतिम सामना. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. बन्नाट वेग. एक्सप्रेस बॉल. फुल लेनचा बॉल होता. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सिंगल येथे मेल. दत्ता लांडीला सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेली आहे. 24 धावा. 15 चेंडू आणि 20 धावा. एक मोठा फटका या सामन्याचं समीकरण बिघडवून टाकू शकेल परंतु तो मोठा फटका खेळला जाईल का? किरण बुचडे मैदानामध्ये आहे. आशेचा किरण संघासाठी त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. आज त्याला चांगलं खेळावं लागेल पण तो अथर्वती संधी देणार का? 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. पुढचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे. थोडासा बंबल होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि येस स्वीकारलाय. 2 धावा इथे मिळतील. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला अशी परिस्थिती. बॉल अगदी आता जवळ आला. एकच धाव मिळू शकली असती. तिथे थोडीशी गफलत झाली. लगेचच 2 धावा मिळाल्या. म्हणजेच काय तत्परता दाखवावी लागते. क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही. 2 धावा इथे मिळाल्या. 14 बॉल मध्ये बनवायचे 18. 26 वर आहे धाव फलक. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिस केले. बॉलच्या लाईन मध्ये पोहोचू शकलेला नाही आणि इथे पहा थोडीशी जोखीम होती. एक धाव मिळेल. लेग बायचा सिग्नल. शरीराचा वेध घेतला चेंडूने परंतु धाव मिळते. धाव येणं गरजेचं आहे. मी मगाशीच उल्लेख केला. आपण नेहमीच म्हणतो पैसे कसे येऊत. गुगल पेला येऊ दे, फोन पेला येऊ दे, कॅशने येऊ दे किंवा तुम्हाला चेकने येऊ दे, ते येणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये तसंच आहे. धावा कशा येऊत. त्या बॅटला लागून येऊ दे किंवा पायाला लागून येऊ दे, त्या येणं गरजेचं आहे. 13 बॉलमध्ये 17 बनवायचे. 27 ला 3. अजूनही 13 चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल या षटकातला. हलक्या हाताने कव्हर्सला ढकलायचा होता परंतु फ्लाय स्लिपला चेंडू गेला आणि तिथे कोणतीही धाव घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. 12 मध्ये 17. 44 बनवायच्या होत्या. 17 झाल्यात. आता खतरा असेल का? त्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. 12 मध्ये बनवायच्या 17 धावा. चला एकत्र येऊ नका. टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका. वेळ कमी आहे. 12 बॉल मध्ये 17. मैदानामध्ये पाणी पाठवलं गेलंय. पाणी नाहीये. हा टेलिग्राम आहे. मेसेज पाठवलाय. काय नेमकं करायचं येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. पाण्यासोबत टेलिग्राम पाठवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. कहाणी बदलेल का या डावाची? हा प्रश्न अनुत्तरित आहे कारण 12 बॉल मध्ये बनवायच्या 17 धावा. 27 ला 3. अंतिम सामना. फायनल मॅच
हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळत आहेत बॉल आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या, कारण क्रुशियल मॅच आहे. बाबू शेठ तुमच्यासाठी ही सूचना आहे, स्वतः तुम्ही आयोजक आहात त्यामुळे थोडी काळजी घ्या. मंगेश बलकवडीला बॉलिंगसाठी पाचारण केलंय. 12 मध्ये 17 स्ट्राईक एंडला आहे किरण. 2 बॉल मध्ये 2 वर खेळतोय मंगेश टू किरण. ओ थोडासा धडपडलाय, बहुधा पायामध्ये क्रॅम्प आलेला असावा. चला सगळ्यात पहिला आधी पाणी पाठवा. बहुधा थोडासा क्रॅम्प जाणवतोय, काळजी घ्या. अब्बाईस ऑल राईट. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर या साडीच्या सायकल आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत ते आदरणीय गणेश भाऊ कळमकर, माजी सरचिटणीस बाजपा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिथी कक्षामध्ये आपण असं नसतं बा, आज आवर्जून या अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच लखनजी कळमकर देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे माळुंगे करंडक 2025 मध्ये. आणि मी मगाशी उल्लेख केला होता की आज प्रत्येक जण हेच म्हणेल याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. तो दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोड ठरतोय. परंतु चला, जर खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तर लगेचच आपण त्याला बाहेर घेऊन येऊया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सबस्टिट्यूट करा. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 त्यांनी पुरस्कृत केल्यात ते आदरणीय सौभाग्यवती ज्योतिताई नितीन चांदेरे, महिला संघटिका मुळशी तालुका यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. ताई आपलं देखील सहर्ष स्वागत. माळुंगे करंडक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 12 चेंडू आणि 17 धावा. 17 म्हणजेच खतरा. 17 अंक क्रिकेटमध्ये नैराश्य देणारा ओळखला जातो. आणि आता स्पीडअप करावं लागेल. वेळेचं बंधन आहे, कारण पारितोषिक वितरण यानंतर होणार आहे. मान्यवर आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागेल. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. आतापर्यंत जर तुम्ही फियाट चालवली असेल तर आता फेरारीमध्ये बसा आणि लवकर सामना पूर्ण करा. पंच देखील तयार आहेत. 12 बॉलमध्ये 17 पूर्ण करायचे आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. माळुंगे करंडकासाठी चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला पुरस्कर्ते म्हणून जे लाभले त्यांच्याकडून रोख रक्कम 30,000 आम्हाला पुरस्कृत केली गेली. त्या आदरणीय सौभाग्यवती ज्योतिताई नितीन चांदेरे, महिला संघटिका मुळशी तालुका यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहोत. माळुंगे करंडक 2025च्या अंतिम दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला मी विनंती करतो की आपण कृपया अतिथी कक्षामध्ये असं नसतं बा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 12 चेंडू 17 धावा. बारा बॉल मध्ये 17. त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आहे आता सौरभ गोळे, कारण मंगेश बलकवडी थोडासा जायबंदी झालाय, दुखापतग्रस्त झालाय, त्यामुळे सौरभ आलाय. 12 मध्ये 17. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि आता हा चेंडू आमच्या मान्यवरांना हाय हॅलो करण्यासाठी आलाय.
अतिथी कक्षाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. समीकरण 11 चेंडू मध्ये 13 धावांची आहे गरज. थँक्यू. सामना जसा संपेल दोन्ही संघ मुख्य मंचाच्या समोर येतील, कारण पुढच्या काहीच मिनिटांमध्ये जसा सामना संपेल त्यात लगेचच पारितोषिक वितरणाला सुरुवात होईल. जे चारही संघ बक्षीस पात्र ठरलेले आहेत त्या चारही संघांना विनंती आहे, जसा हा सामना संपेल मुख्य मंचाच्या समोर या. आणि ही सूचना यानंतर पुन्हा आपल्याला दिली जाणार नाही, त्यामुळे वेळेचं बंधन पाळावं लागेल. 11 बॉलमध्ये 13, 44 लक्ष अंतिम सामना जिंकण्यासाठी. म्हाळुंगे करंडकाचा हा अंतिम सामना रंगलाय. पण करंजी चांदेरे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. त्यानंतरचा हा चेंडू आलाय निर्धाव चेंडू. आता टेन्शन थोडंसं वाढेल, कारण 10 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. आणि आता रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. कॅन्सल केलाय की कंटिन्यू आहे? कॅन्सल केलाय. येस, थँक्यू. 10 बॉल मध्ये 13, एक चेंडू निर्धाव आला जो मागचा चेंडू होता. त्यानंतर आता समीकरण बदललंय. 10 मध्ये 13 बनवायचे. 31 ला 3, 44 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. फार वेळ घेऊ नका ही विनंती सातत्याने दिली जाते. बॅड लाईटची कोणती सबब आपल्याला नकोय आणि त्यामुळे थोडस सहकार्य करा. किरण आहे स्ट्राईक एंडला. ओ यावेळी अप्पर कटचा प्रयत्न होता. फिल्डर आहे, बीट झालाय, बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि आता चेंडू सीमारेषेच्या जवळ थांबवला गेला असं चित्र बघायला मिळते. आणि ते फलंदाज होईल बाद. धावबादच्या रूपाने विकेट मिळाली आहे, परंतु तिथे काय घडले याची पाहणी करावी लागेल. पंचांचा निर्णय येतो हा चौकार आहे. बॉल थांबलेला नाहीये, चौकार मिळतो, त्यामुळे ही विकेट नसेल. 4 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. 9 चेंडू मध्ये 9 धावा. फार पूर्वी एसटी महामंडळाचं एक वाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. मैदानाच्या आतमध्ये हात दाखवा बॉल थांबवा असा प्रयत्न केलाय, परंतु बॉल थांबलेला नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि मिळालाय चौकार. या चौकाराबरोबर आता धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 35 धावा, 3 गडी बाद. 9 चेंडू मध्ये 9 बनवायचे आहेत. रन बॉल इक्वेशन आता या सामन्यामध्ये आलंय. कोण बाजी मारेल, कोणता संघ विजयी ठरेल? चला, फार वेळ चर्चा करता येणार नाही असं म्हटलं जातं. शाम की चाय और बड़ी लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, परंतु चर्चा नकोय. 9 चेंडू मध्ये 9 पाहिजेत. चेक करायला सांगितलंय का? येस, चला तिसरी पंच एकदा चेक करून घ्या, एकदा खात्री होऊ द्या, कारण दोन्ही संघांना जिंकायचंय आणि त्यामुळे तिसरे पंच पडताळणी करतील, शहानिशा केली जाईल. हा चेंडू नेमका थांबवला गेलाय की चौकार आलाय आणि त्यानंतर काय समीकरण असेल हे आपल्या समोर येईल. आपल्या सर्वांचं स्वागत. महाळुंगे करंडक 2025 चा हा 16 अंतिम सामना इथे रंगलाय आणि येस तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे, हा आहे चौकार. चला, 4 धावा आहेत. 9 चेंडू मध्ये 9 अंतिम सामना ज्या पद्धतीने रंगायला होता तसाच रंगतोय. 44 धावांचं लक्ष असताना असं वाटलं होतं एकतर्फी सामना रंगेल, परंतु तरी देखील या सामन्यामध्ये उलटफेर केला जातोय गोलंदाजी टीम कडून. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट फिरवली आहे, परंतु चेंडू आलेला आहे निर्धाव. आता दबाव वाढेल, दडपण वाढेल, कारण डॉट बॉल देखील आलाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल. समीकरण आहे 8 बॉल मध्ये बनवायचे, आता 9 धावा. भान राखून योजना आखानी बेभान होऊन अंमलात आणा. त्या योजना अंमलात आणायचा असेल तर त्यासाठी भान राखून खेळावं लागेल, कारण अंतिम सामना तुम्ही खेळताय. तुमची एक चूक तुम्हाला 1 लाख रुपये पारितोषिकापासून दूर घेऊन जाऊ शकते आणि त्यामुळे चुका करून चालणार नाहीये. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. 8 बॉल मध्ये 9 बनवायच्यात. सौरभ गोडे किरण साठी उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. मोठ्या फटक्याचा इथे बीट झालाय आणि आता अजून एक डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सामना आता क्षणाक्षणाला इथे वळण घेतोय. यासाठी क्रिकेटचा अद्भुत खेळ, कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही, तेच मैदानात घडतंय. 7 चेंडू 9 धावा. 9 चेंडू मध्ये 9 पाहिजे होत्या, त्यानंतर 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेले आणि आता समीकरण आहे 7 बॉल मध्ये 9. 35 ला 3. चांगलं कमबॅक. 2 चौकार आलेत, परंतु सौरभने त्यानंतर बघितलं तर 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे 7 मध्ये 9. डगआउट मध्ये थोडस टेन्शन असेल. 1 चेंडू हा महत्वाचा चेंडू आहे, हा बरंच काही देऊन जाईल. गोलंदाजावर दबाव आहे.
दडपण थोडंसं जाणवतंय, तेवढंच दबाव असेल फलंदाजावर. किरण 7 बॉल मध्ये 10 वर खेळतोय. शेवटचे 7 चेंडू, हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर एक मोठा हिट मॅच मध्ये घेऊन येऊ शकेल. तर डॉट बॉल आला तर मात्र मॅचच्या बाहेर. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. नो बॉलचा सिग्नल, कॅच घेतलाय, सेलिब्रेशन केलाय, परंतु आलाय नो बॉल. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा कॉल आहे. 3 पूर्ण झाल्यात आणि आता चौथी देखील घ्यायची होती, परंतु नो बॉलला चॅलेंज केलंय डिसिजनला. तिसरे पंच पडताना करतील. धावून 3 धावा पूर्ण झाल्यात, कॅच पूर्ण झालाय. कॅच मॅच बदलेल का? हा चेंडू बरंच काही बदलून जाईल. आणि आता नशिबाची साथ कुणाला मिळणार? मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए उस शीशा तलाश कर. आता हा बॉल बरंच काही देऊन जाणार आहे, कारण नो बॉल असेल तर धावा मिळतील आणि नो बॉल नसेल तर विकेट मिळेल. एक विकेट सामन्यामध्ये उलटफेर करून आणेल आणि त्यासाठी तिसरे पंच इन ऍक्शन मोड मध्ये आलेत. कीप रोलिंग असं सांगितलं जातंय. चांगलं कॅमेरा वर्क केलं इकडे या स्पर्धेमध्ये. आणि आता पंचांचा निर्णय आला, हा आहे नो बॉल. म्हणजे तब्बल मिळणार आहे 4 रन्स. 3 धावा धावून काढल्यात आणि त्याबरोबरच नो बॉलची 1 म्हणजे 4 मिळाल्यात. 7 बॉल मध्ये 4 बनवायचे आहेत आणि बरोबरच उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची कहाणी काय असेल? 7 चेंडू मध्ये बनवायचे 4 धावा. माळुंगे करंडक सुपर हिट झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट मिळालाय. त्या फ्री हिटच्या बॉलवर पाच धावा पाहिजेत. 7 बॉल मध्ये 5 पाहिजेत. 9 पाहिजे होत्या, 4 मिळाल्यात. टार्गेट कंपल्सरी चेस नाही आणि त्यामुळे जर टाय झाला तर सुपर ओव्हर, सुपर से भी ऊपर होईल. सुपर डुपर हिट झालाय. 7 बॉल मध्ये बनवायचे 5. दबाव आहे, स्पष्टपणे दबाव. दडपण जाणवतंय बॉलरवर, कारण त्याने भरपूर धावा खर्च केल्यात, परंतु दबावाचा अभाव दाखवावा लागेल आणि त्यानंतर हा सामना फिनिश होऊ शकेल. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. 7 चेंडू मध्ये 5 धावांची आहे गरज. शेवटचा बॉल या षटकातला बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा धावा. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि इथे आता अजून एक एक्स्ट्रा आली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 40. 7 बॉल मध्ये अजून बनवायचे 4. आयुष्यात पैस लावायचे असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल. आज ती पैस लावली आहे. 4 बनवायचे आहेत, परंतु एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू टाकण्याची जबाबदारी बॉलरच्या खांद्यावर. सौरभ तयार आहे. समोर आहे दत्ता लांडे, अनुभवी. समोर खेळाय मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर. त्याच्या डोक्यावरून चेंडूने वळण घेतलाय. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल असं वाटत नाही, कारण थ्रो आलाय. शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल. 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा बनवायच्या आहेत. मॅच आवडली असेल तर एकदा माळुंगे करंडकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अंतिम सामना 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 44चं लक्ष होतं, तिथून सामना फिरवलाय. 6 बॉल मध्ये 3. दोन्ही संघ मातब्बर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. एका बाजूला मारुंजी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय टीम तयार आहे. या सामन्यामध्ये पिरंगुट जे रायझिंग स्टार पहिल्या डाव मध्ये चमकले नव्हते, ते चमकलेत गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आणि आता शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी गणेश कुराडेच्या खांद्यावर दिली. तो पेलवेल का? हे शिवधनुष्य त्याला झेपेल का? कारण 6 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड करायच्यात. याच क्रिकेटमध्ये उलटफेर केले जातात. मगाशी मी उल्लेख केला, क्रिकेटचा अद्भुत खेळ. कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. 6 मध्ये बनवायचे 3 धावा आणि 2 शेर समोरासमोर आलेत. एका बाजूला गणेश कुराडे, दुसऱ्या बाजूला दत्ता लांडे. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेलेत या दोन्ही खेळाडूंनी आणि त्यामुळे आता हे बॅटल रंगेल. 6 मध्ये बनवायचे 3 धावा, परंतु या 3 धावा बनवत असताना भरपूर संघर्ष वाटायला आलाय. शेवटचे 6 चेंडू. चला फार वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम, तुमच्यासाठी ही सूचना आहे. 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. गणेश. पहिला चेंडू. फुल टॉस होता, कव्हर्स मधून काढलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. विजयी चौकार. माळुंगे करंडक 2025 चा विजेता ठरलाय संघ.
चला चारही संघ या मुख्य मंचाच्या समोर पुढच्या 2च मिनिटात आपण पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू करतोय आणि त्याआधी मान्यवरांचा सन्मान होईल. चला लवकरात लवकर चारही संघ जे बक्षीस पात्र ठरलेले आहे चला त्वरित या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पंच सौजन्य लाभलंय ते मनसे युवा नेते अनिकेतजी मुरकुटे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. माळुंगे करंडक